आयुष्यामध्ये शुभचिंतक आहेत का? की ज्यांना तुम्ही शुभचिंतक समजत आहात, तुमचं शुभ होतंय तेव्हा ते चिंता करत आहेत का? हे जरा नक्कीच पहा. प्रत्येक शुभचिंतक हा शुभचिंतक नसतो. काही लोकांचं मात्र वेगळं असतं. चार चौघामध्ये प्रत्येक जण सारखाच नसतो. चार चौघामध्ये चार चौघांचे स्वभाव वेगळे असतात आणि त्यांचे खरे स्वभाव आपल्याला कधी कधी वेळ आल्यावर कळते. नमस्कार, मी पूनम लाहोटी, मोटिवेशनल स्पीकर. चार चौघ या सिरीजच्या आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपण लोकांचे चेहरे म्हणजेच लोकांचा खरा चेहरा आणि मुखवटा यामध्ये काही अंतर असतं का हे आपण आज पाहणार आहोत. जर आपली वेळ खराब होते, जर आपली वेळ खराब आली, आपली परिस्थिती खराब आहे, त्यावेळी असणारा प्रत्येक माणूस आपल्या जवळचाच आहे का? त्यावेळी असणारा प्रत्येक माणूस आपल्याला आपल्या चांगल्यासाठी धडपड करत आहे का हे सुद्धा माहीत असणं गरजेचं असतं. कारण ती एकच वेळ अशी असते की ती आपल्या चेहऱ्यावरचा जो पडदा आहे, आपल्या डोळ्यापुढचा पडदा आहे, तो कायमचा हटवू शकते. त्यावेळी आपल्याला खरी गरज आहे जो माणूस आपला आहे त्याला सोबत ठेवण्याची. आणि ज्यांनी मात्र मुखवटे घातले त्यांना आपल्याला काहीच करायचं नाही, ते स्वतःहून त्यावेळी निघून जातात. आणि चार चौघामध्ये अशाच लोकांचा समावेश असतो. आता चार चौघ नेमके कोणत्या प्रकारचे असतात? काही लोक आपल्या वेळेचं भांडवल करतात. म्हणजे जेव्हा आपली खराब वेळ आहे तेव्हा आपल्याला ते माध्यम बनवतात. त्या वेळेला आपल्याला माध्यम बनवून ते त्यांचं कसं चांगलं करता येईल म्हणजेच आपल्या वेळेचं भांडवल करून त्यांचा फायदा तिथे ते शोधतात. तर काही लोक मात्र प्रत्येक वेळेला आपल्याला दिखावा करतात की मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक वेळेला ते सोबत असल्याचा दावा करतात. जो व्यक्ती खरा मनातून सोबत आहे तो दावा करत नाही. म्हणजे तुमची वेळ खराब आहे, जर तो व्यक्ती सारखं सारखं सांगत असेल की तुझी वेळ खराब आहे, सगळ्यांनी तुला सोडून दिले, परंतु मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या सोबतच चालत आहे, यावेळी समजून घ्यायचं तो तुमच्या सोबत असूनही नाहीये, तो फक्त एक मुखवटा घालून तुमच्या सोबत फिरत आहे. अशा प्रकारचे सुद्धा लोक असतात. काही लोकांचं थोडंसं वेगळं असतं. काही लोकांचं असं असतं की ते फक्त निमित्त करतात तुमच्यापासून लांब सरकण्याचं. म्हणजे अरे मला माहीत आहे तुझी वेळ खराब आहे, पण काय करू, दुर्दैवाने मला आत्ताच माझ्या मागे थोडंसं काम आहे, माझ्या मागे थोडासा व्याप वाढलेला आहे आणि इच्छा असून सुद्धा मी काहीच करू शकत नाही. म्हणजे ते कुठे ना कुठे लांब जाण्याचा प्रयत्न करतात. तर काही लोकांचं या लोकांशी काही घेणं देणं नसतं. त्यांना कोणत्या प्रकारच्या पुराव्याची सुद्धा आवश्यकता नसते किंवा त्यांची जी तगमग आहे, जी धडपड आहे ते सुद्धा त्यांना दाखवून देण्यात काहीही पडलेलं नसतं. त्यांचा एक म्हणजे एकच ठरलेलं असतं की तुमची मदत कोणत्या प्रकारे करता येईल, त्या व्यक्तीची मदत करून त्याला कसा फायदा करवता येईल किंवा त्याच्यासोबत मी असल्यानं जर त्याचं कुठे काही चांगलं होत असेल तर मी माझा पूर्ण वेळ त्याला देण्यास तयार आहे. त्याची परिस्थिती खराब आहे, त्याची वेळ खराब आहे, परंतु तो माणूस खराब नाही. त्या माणसाचा स्वभाव चांगला आहे म्हणून मला त्याच्यासाठी हे करायचं आहे. म्हणजे काही लोकांना वेळेचं काही घेणं देणं नसतं, परिस्थितीचं काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त आणि फक्त तुमच्याविषयी जी आस्था आहे त्याच्यामुळे ते तुमची तेव्हा साथ देतात. आणि त्याच लोकांना शुभचिंतक असं म्हणायचं असतं. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये असणारे प्रत्येक व्यक्ती तुमचे शुभचिंतक आहेत का याचा सुद्धा तुम्ही विचार करायला हवा. आणि तुमच्यासोबत असणारे चार चौघ कोणत्या प्रकारचे आहेत, वेळ आल्यानंतर तुमची साथ देतात की तुम्हाला सोडून जातात, हे तुम्ही नक्कीच पहा. म्हणजेच चार चौघांच्या स्वभावाचे प्रकार असतात, हे मात्र तेवढंच खरं. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते मला नक्कीच सांगा. धन्यवाद.